morning students, welcome back in e-learning videos of physics. In yesterday's lecture, we have seen the Rutherford's atomic model, their merits and their demerits. Also, we have to see the atomic spectra. But in today's lecture, we are going to see the Bohr's atomic model. The title is Bohr's atomic model, and in Bohr's atomic model we have to see the three postulates: Bohr's first postulates, Bohr's second postulates, and Bohr's third postulate. The first postulate is related to the stability condition. The second postulate is related to the quantum condition, and the third postulate is related to the transition or frequency condition. Right? We have to see one by one. Bohr's first postulate. Bohr's first postulate, called as stability condition. Called as stability condition. Stability condition. What is the Bohr's first postulate? We know that in a hydrogen atom. तर बघा आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये काय बघायचं आहे, तर याच्या अगोदर आपण जे थॉम्सन बघितलं असेल किंवा त्यानंतर रदरफोर्ड मॉडेल बघितलं असेल, तर काही कारणाने त्यांचे जे मॉडेल्स आहेत ते काय केले गेले, रिजेक्ट केले गेले, आणि त्याच्यामुळे पुढचं जे मॉडेल आहे तो आपण काय करतोय, स्टडी करतोय. तर पुढच्या मॉडेलमध्ये आज जे आपण कन्सिडर केलं आहे त्याला म्हणजे आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल, आणि याच्यामध्ये तीन पोस्टलेट्स आहेत. तर तिन्ही पोस्टलेट्स आपण वन बाय वन बघणार आहे. अतिशय सिंपल आहे. त्यामुळे पहिलं जे पोस्टलेट आहे तर आपण काय म्हणतोय, बोर्स फर्स्ट पोस्टलेट, किंवा यालाच आपण म्हणतो काय, स्टॅबिलिटी कंडिशन. तर बघा काय असेल, मी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये तुम्हाला स्टेटमेंट सांगतो आणि त्यानंतर आपण काय करूया, मराठीमध्ये एक्सप्लेन करूया. राईट? इन अ हायड्रोजन ॲटम, इलेक्ट्रॉन revolves around the nucleus in a fixed orbit with constant speed. Then it's necessary centripetal force for the electron to move in a circular orbit, and that necessary centripetal force is provided by the electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. Right? बघा परत एकदा, you have to consider a hydrogen atom. मी काय कन्सिडर केलाय, फॉर एक्झाम्पल हा हायड्रोजन ॲटम कन्सिडर केलाय. या हायड्रोजन ॲटमच्या सेंटरला कोण असेल, न्यूक्लियस असेल. आउटसाइडला कोण रिव्हॉल्व होतोय, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय. राईट? ही त्याची काय असेल, रेडियस असेल, आणि ही इलेक्ट्रॉनची काय असणार आहे, वेलोसिटी असेल. असं जर आपण स्ट्रक्चर कन्सिडर केलं तर काय म्हणतो बघा आपण, इन ए हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन revolve around the nucleus in a fixed orbit with constant speed. हायड्रोजन ॲटम मध्ये जो इलेक्ट्रॉन तुम्ही कन्सिडर केलाय, हा इलेक्ट्रॉन कसं मूव्ह व्हायला लागलाय, फिक्स्ड ऑर्बिट मध्ये मूव्ह व्हायला लागलाय, आणि त्याचा स्पीड काय असेल, कॉन्स्टंट असेल. आणि आपल्याला माहित आहे की कोणताही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असेल तर त्याला कोणता फोर्स लागतोय, सेंट्रिपिटल फोर्स लागतोय. मग इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करताय, तर इथं असणारा जो न्यूक्लियस आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे, इथं असणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे, आणि या दोघांच्या मधलं जे अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते काय करतं, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. हे काय आहे त्याचं फर्स्ट पोस्टलेट. राईट? मग याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स येतोय आणि याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स येतोय, आणि अशा कंडिशन मध्ये आपण मॅथमॅटिकल इक्वेशन कन्सिडर करतोय. FE is equal to FCP. FE means electrostatic force, FCP means centripetal force. आणि हे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला घ्यायचं आहे, कारण पुढचे इक्वेशन्स डिराइव्ह करण्यासाठी आपल्याला काय करणार आहे, हे लागणार आहे. बरोबर? मग तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असेल, तर 1/4 pi epsilon 0 e square upon r n square. जे आपण कन्सिडर करायला लागलोय ते nth ऑर्बिट साठी कन्सिडर करतोय, म्हणून आपण कन्सिडर केलं काय केलं, rn ही रेडियस कन्सिडर केली. बरोबर? का वेलोसिटी vn असेल
Rn असेल. मग सेंट्रिपिटल फोर्स काय असणार आहे तुम्हाला माहिती आहे mvn² अपॉन Rn. mv² बाय r असतो सेंट्रिपिटल फोर्स. हे तुमचं काय झालं फर्स्ट पोस्टलेट झालं. बघा फर्स्ट पोस्टलेट काय आहे 1/4πε0 e² अपॉन Rn² इज इक्वल टू mvn² अपॉन Rn. हे तुमचं काय असणार आहे फर्स्ट पोस्टलेट. सिंपल मध्ये e² अपॉन 4πε0 Rn² इज इक्वल टू mvn² अपॉन Rn. हेच असेल तुमचं बोर्डचं फर्स्ट पोस्टलेट. कोणताही एखादा आयटम तुम्ही कन्सिडर केला किंवा हायड्रोजन आयटम तुम्ही कन्सिडर केला तर त्या हायड्रोजन आयटम मध्ये जो इलेक्ट्रॉन असतोय हा इलेक्ट्रॉन कसा रिव्हॉल्व होतोय सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होतोय फिक्स्ड ऑर्बिट मध्ये कॉन्स्टंट स्पीडला. आणि त्यावेळी जर तो सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असेल तर त्याला कोणता फोर्स लागतोय सेंट्रिपिटल फोर्स लागतोय. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करताय तर तो पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आहे आणि जो निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आहे यांच्यामधलं जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते त्यांना काय करतं प्रोव्हाइड करतं. आणि इक्विलिब्रियम कंडिशनला F इज इक्वल काय असतं FCP आणि या व्हॅल्यू आपण काय करतोय पुट करतोय. तर हेच असेल काय बोर्डचं फर्स्ट पोस्टलेट. बरोबर का राईट. त्यानंतर आपण काय कन्सिडर करतोय मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. अतिशय सिंपल आहे. हे मी एक्स्ट्रा ऍड केलं आहे कारण याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे पुढे डिराइव्ह करायचं आहे इक्वेशन्स राईट. त्यानंतर बोर्डचं सेकंड पोस्टलेट आपण कन्सिडर करू. काय कन्सिडर करू आपण बोर्डचं सेकंड पोस्टलेट. कुठलं पोस्टलेट असेल बोर्डचं सेकंड पोस्टलेट. त्याला आपण काय म्हणतोय क्वांटम कंडिशन. काय म्हणतो त्याला आपण क्वांटम कंडिशन. काय म्हणतो त्याला आपण क्वांटम कंडिशन. बोर्ड सेकंड पोस्टलेट त्याला आपण काय म्हणतोय क्वांटम कंडिशन राईट. आता आपण असं म्हणतोय की इलेक्ट्रॉन हे फिक्स्ड ऑर्बिट मध्ये मूव्ह होतात बरोबर. मग सेकंड ऑर्बिट मध्ये किंवा सेकंड पोस्टलेट मध्ये बोर काय सांगतोय की इलेक्ट्रॉन हे फक्त त्याच ऑर्बिट मध्ये मूव्ह होऊ शकतात ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन काय असेल 2π असेल राईट. द इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस in only those orbits whose angular momentum is integral multiple of h upon 2π. तर तुम्हाला सिंपल माहिती आहे की जे लिनियर मोमेंटम आहे ते आपण p ने दाखवतोय आणि जे अँग्युलर मोमेंटम आहे ते आपण l ने दाखवतोय. मग अँग्युलर मोमेंटम तुम्हाला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये माहित असायला पाहिजे. म्हणजेच काय की सेकंड बोर्स पोस्टलेट तुम्ही कन्सिडर केलं तर याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉनला रिव्हॉल्व व्हायचं असेल तर म्हणजे ज्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनला रिव्हॉल्व व्हायचं आहे त्या ऑर्बिटला इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय असायला पाहिजे h अपॉन 2π असायला पाहिजे. म्हणजेच काय असायला पाहिजे L इज इक्वल टू mvn Rn इज इक्वल टू nh अपॉन 2π. इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिट मध्ये मूव्ह होऊ शकतात जो ऑर्बिटला इंटिग्रल मल्टिपल ऑफ किती असायला पाहिजे h अपॉन 2π. h म्हणजे असेल प्लँक्स कॉन्स्टंट. h म्हणजे काय असणार आहे प्लँक्स कॉन्स्टंट असेल. हे तुमचं झालं सेकंड पोस्टलेट. याला आपण काय म्हणतोय सेकंड पोस्टलेट. आणि याच्या नंतर आपण कन्सिडर करतोय आता बाबा तुम्हाला सांगतोय सेकंड पोस्टलेट इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस in only those orbits whose angular momentum is integral multiple of h upon 2π. This condition is called as stationary condition. This condition is called as quantum condition. This condition is called as permissible conditions. असे आपण काय करू शकतो म्हणू शकतो. म्हणजे बरेच नाव याला आपण काय केलेले आहे दिलेले आहे राईट. त्यानंतर बोर्सचं थर्ड पोस्टलेट. बोर्स थर्ड पोस्टलेट आपण कन्सिडर करू. बोर्सचं थर्ड पोस्टलेट ला म्हणजे आपण काय ट्रान्झिशन कंडिशन. काय म्हणतो आपण ट्रान्झिशन कंडिशन किंवा याला आपण काय म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी कंडिशन. ट्रान्झिशन कंडिशन किंवा फ्रिक्वेन्सी कंडिशन आपण याला काय म्हणू शकतो म्हणू शकतो. तर हे अतिशय सिंपल आहे. तुम्हाला इन जनरल माहित आहे की हे असेल ग्राउंड स्टेट एनर्जी लेवल, ही असेल एक्साइटेड स्टेट एनर्जी लेवल बरोबर. याची एनर्जी आपण En म्हणू, याची एनर्जी आपण Ep म्हणू. ही जी असेल ती pth स्टेट असेल, ही जी असेल ती nth स्टेट असेल. म्हणजे आपण दोन स्टेट कन्सिडर केल्या. आपल्याला ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट न म्हणता त्याला आपण काय म्हणतोय
pth स्टेट आणि nth स्टेट. बरोबर का? राईट. मग मला तुम्हाला सिंपल मध्ये सांगायचं आहे की ज्यावेळी इलेक्ट्रॉन एका सिंगल फिक्स्ड ऑर्बिट मध्ये असतोय त्यावेळी तो एनर्जी रॅडिएट करत नाही. परंतु ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन हा हायर स्टेट मधून लोअर स्टेट मध्ये जंप होतोय किंवा एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेटला मूव्ह होतोय त्यावेळी मात्र तो काय करतोय एनर्जी इमिट करतोय आणि त्याने इमिट केलेली जी एनर्जी आहे ती या दोन एनर्जी लेवलच्या डिफरन्स इतकी असते. एवढंच आपल्याला काय सांगायचं आहे या थर्ड पोस्टमेंट मध्ये सांगायचं आहे. सिंपल मध्ये बघा हा इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन काय करायला आहे हायर स्टेट मधून लोअर स्टेट मध्ये काय व्हायला आहे जंप व्हायला आहे. त्यामुळे तो किती एनर्जी इमिट करतोय तर E h nu इतकी एनर्जी इमिट करतोय आणि याने इमिट केलेली एनर्जी या दोन एनर्जी लेवलच्या एनर्जी डिफरन्स इतकी असते. म्हणजेच काय सिंपल En minus Ep is equal to h nu. सिंपल रिलेशन En minus Ep is equal to काय असेल h nu असेल. इतकं सिंपल रिलेशन तुम्हाला याच्यामध्ये काय करतं मिळतं. पण एकदा बघा मी तुम्हाला परत सांगतोय की थर्ड पोस्टलेट काय आहे त्याला आपण फ्रिक्वेन्सी कंडिशन त्याला आपण काय म्हणतोय ट्रान्झिशन कंडिशन म्हणतोय. as long as electron remains in one fixed stationary orbit it does not radiate energy, but when electron jumps from higher energy orbit to the lower energy orbit at that time it radiate energy and that radiated energy is equal to the energy difference between that two levels. सिंपल म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन हा एका ऑर्बिट मध्ये एखाद्या स्टेशनरी ऑर्बिट मध्ये असतोय सिंगल असतोय त्यावेळी तो एनर्जी इमिट करत नाही. परंतु ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये मूव्ह होतोय किंवा जंप होतोय तेव्हा तो काय करतोय एनर्जी इमिट करतोय आणि त्याने इमिट केलेली एनर्जी ही त्या दोन लेवलच्या एनर्जी डिफरन्स इतकी असते. हे आहे की हायर एनर्जी लेवल असणार आहे हे की लोअर एनर्जी लेवल असणार आहे म्हणजे याचा एनर्जी डिफरन्स काय असणार आहे n Ep असेल आणि म्हणून याने इमिट केलेली एनर्जी ही या दोन एनर्जी लेवलच्या डिफरन्स इतकी असते. म्हणून स्टेटमेंट तुम्हाला काय मिळते En Ep is equal to h. तर अशा प्रकारे आपण काय केले तीन पोस्टलेट्स बघितले. बोर्स फर्स्ट पोस्टलेट स्टॅबिलिटी कंडिशन, बोर्स सेकंड पोस्टलेट क्वांटम कंडिशन अँड बोर्स थर्ड पोस्टलेट ट्रान्झिशन कंडिशन. तर परत एकदा मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतोय आणि मी पुढे जातो. बोर्स फर्स्ट पोस्टलेट इन हायड्रोजन एटम electron revolves around the nucleus in a fixed orbit with constant speed, then the necessary centripetal force for the circular motion is provided by the electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. That is in mathematical form E square upon 4 pi epsilon 0 Rn square is equal to mvn square by rm. Second postulate electrons revolves around the nucleus in a fixed orbit or electrons revolves around the nucleus in only those orbits whose angular momentum is integral multiple of h upon 2 pi, that is mvn rn is equal to nh upon 2 pi. And last and third, as long as when electron remain in a only one stationary orbit at that time it does not radiate energy, but when electron jump from higher orbit to the lower orbit it radiate energy and that radiate energy is always equal to the energy difference between that two levels and the statement is En minus Ep is equal to h. This is about the Bohr's postulate. आता याच्यावरून आपण काय करतोय तर रेडियस आणि एनर्जी अकॉर्डिंग टू बोर आपण काय करतोय रेडियस आणि एनर्जी आपण काय करणार आहे पुढे कॅल्क्युलेट करणार आहे. तर पुढचं जे टायटल आहे ते टायटल काय असेल बघा रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट इन
हायड्रोजन ॲटम. टायटल काय असेल बघा, याच्या नंतर जो दुसरा पॉईंट आपण कन्सिडर केला आहे तो अतिशय सिंपल पॉईंट आहे आणि याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, एक इक्वेशन काढायचं आहे. तर याच्यावरती बरंच काय डिपेंड आहे, बरेच क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. एक मी सॉल्व्ह करून देतो, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करू शकताय तुम्ही. अतिशय सिंपल आहे. तर टायटल आहे रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट इन हायड्रोजन ॲटम. टायटल काय असेल बघा, रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट इन हायड्रोजन ॲटम. आपण जे सगळं बघायला लागलोय ते कोणासाठी बघायला लागलोय, हायड्रोजन ॲटमसाठी बघायला. बरोबर का, आपण जे सगळं बघतोय ते कोणासाठी बघतोय, हायड्रोजन ॲटमसाठी. राईट. लेट स्टार्ट करूया आपण. लेट we know that m mass of electron, right? M is the mass of electron minus e charge on electron. minus e काय असेल, charge on electron plus e charge on काय असेल, nucleus, right? Vn speed of the electron in बोर्स ऑर्बिट. Vn ला आपण काय म्हणतोय, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. त्याला काय म्हणतो आपण, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोर ऑर्बिट. and last one Rn is the radius of electron in nth बोर ऑर्बिट. राईट. डायग्राम मध्ये आपण सांगू शकतो, समजा ही अशी डायग्राम जर आपण कन्सिडर केली असेल तर याच्यामध्ये सेंटरला काय असणार आहे, न्यूक्लियस असेल, ही रेडियस असेल Rn असणार आहे, हा इलेक्ट्रॉन इथं असेल आणि त्याचं स्पीड काय असणार आहे, Vn असेल. सिंपल आहे. तर या डायग्राम वरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह काय नाही करायचं, तर आपण काढणार आहे काय, रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट. सिंपल आहे. ते तुम्हाला पुस्तकामध्ये 2 स्टेप मध्ये सोडून दिले, परंतु आपण थोडे एक्सटेंड करणार आहे कारण हे समजणं महत्त्वाचं आहे. बरोबर का, राईट. तर अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पोस्टुलेट काय म्हणतो आम्ही, अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पोस्टुलेट. बरोबर का, मी काय म्हणले शॉर्ट मध्ये लिहिले, मी लक्षात घ्या हे शॉर्ट मध्ये लिहिले, तुम्ही चुका करत बसाल. बरोबर का, अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पोस्टुलेट. कारण आपल्याकडे जागा कमी आहे आणि आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून मी शॉर्ट मध्ये लिहिले. बरोबर. अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पोस्टुलेट, काय बोर्स फर्स्ट पोस्टुलेट, E square upon 4 pi epsilon 0 Rn square is equal to m Vn square upon Rn. असं काय आहे, बोरचं फर्स्ट पोस्टुलेट आहे. बरोबर आहे काय, बघा हे बोरचं फर्स्ट पोस्टुलेट आहे. तर आपण काय करूया, याला Vn square मध्ये कन्वर्ट करून घेऊया. बघा इथले काय आहे, इथला Rn कॅन्सल होतंय. बरोबर. इथला जो m आहे तो या साइडला घ्यायचा आणि मग Vn स्क्वेअर ला काय होतं, ते आपोआप कन्वर्ट होतं. सिंपल आहे. Vn स्क्वेअर इज इक्वल टू E स्क्वेअर अपॉन 4 pi epsilon 0 Rn into m. इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे का, बघा काय इक्वेशन मिळेल तुम्हाला, Vn स्क्वेअर इज इक्वल टू E स्क्वेअर अपॉन 4 pi epsilon 0 Rn into m. इक्वेशन नंबर 1. बरोबर. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू बोर्स सेकंड पोस्टुलेट. बरोबर का, अकॉर्डिंग टू बोर्स सेकंड पोस्टुलेट. काय सेकंड पोस्टुलेट, m into Vn Rn is equal to nh upon 2 pi. आता दोन्ही साइडला स्क्वेअरिंग करूया. या दोन्ही साइडला काय करूया आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. काय करतो आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करतो. आता ज्यावेळी पलीकडच्या साइडला दिसते का बघा तुम्हाला, ज्यावेळी आपण स्क्वेअरिंग करतोय बघा, ज्यावेळी आपण स्क्वेअरिंग करतोय त्यावेळी काय होईल, m स्क्वेअर Vn स्क्वेअर त्यानंतर Rn square is equal to n square h square upon 4 pi square. बरोबर आहे का बघा, व्हेरी गुड. बरोबर आहे का, बरोबर आहे. तर परत हे काय करायचं,
एन स्क्वेअर ला कन्वर्ट करून घ्यायचं राईट मग काय होईल व्ही एन स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल एम स्क्वेअर इकडे जाईल आर एन स्क्वेअर इकडे जाईल आणि तुम्हाला काय मिळेल एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर एन स्क्वेअर इक्वेशन नंबर बघा बरोबर आहे का बघा इक्वेशन नंबर 2 आपल्याला काय केलं आहे मिळालेलं आहे इक्वेशन नंबर 2 तुम्हाला दिसते का बघा इक्वेशन नंबर 2 काय आहे n स्क्वेअर इज इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर m स्क्वेअर r n स्क्वेअर आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपण काय करूया कंपेअर करूया आता याची आपल्याला काय जास्त गरज नाही त्यामुळे मी काय करतोय म्हणजे हे पुसून टाकतोय बरोबर इथं आपण ते इक्वेशन बघूया राईट तर बघा इथून आपण स्टार्ट केलं होतं तर हे आपल्याला कळतंय आता म्हणजे दिस सिंपल आहे तर मी काय करतो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इक्वेशन 1 च्या या साइडला काय आहे bn स्क्वेअर इक्वेशन 2 च्या या साइडला काय आहे bn स्क्वेअर म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल आहे जर लेफ्ट हँड साइड इक्वल असेल तर राइट हँड साइड आपण काय करूया इक्वेट करूया आणि इक्वेट केल्यानंतर तुम्हाला काय मिळते बघा e स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 rn into m बरोबर का इज इक्वल टू दूसरी साइड काय आहे n स्क्वेअर h स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर त्यानंतर m स्क्वेअर rn चा स्क्वेअर काय काय कॅन्सल होते बघा तर 4 पाय कॅन्सल आउट होते म्हणजे इथं पाय राहतोय इथला एक m इथला एक m कॅन्सल होतोय इथला एक n इथला एक n कॅन्सल होतोय बरोबर आणि कॅन्सल करून आपण लिहितोय e स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर डिवाइड बाय पाय m r n मग सिंपल आहे तुम्हाला काय करायचं सांगितले रेडियस ऑफ द बोर ऑर्बिट काढायचं सांगितले आणि रेडियस कुठे आहे इथं आहे बरोबर मग हे सगळं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून rn ला कन्वर्ट करूया मग काय होईल e स्क्वेअर पाय m r n is equal to epsilon 0 n स्क्वेअर h स्क्वेअर बरोबर इथपर्यंत कन्वर्ट झालं आता r n ला इथे ठेवूया आणि बाकी सगळं पलीकडे पाठवूया म्हणजे काय होईल r n is equal to epsilon 0 n स्क्वेअर h स्क्वेअर divided by pi m e चा हेच तुमचं काय असेल फायनल इक्वेशन असेल ज्याला आपण काय म्हणतोय रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट ज्याला काय म्हणतो आपण रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट म्हणजे अतिशय सिंपल इक्वेशन आहे यानुसार आपण काय केलं रेडियस ऑफ nth बोर्स ऑर्बिट बघा तुम्हाला दिसते का बघा सगळं हे व्यवस्थित अतिशय सिंपल आहे फर्स्ट पोस्टलेट कन्सिडर करायचं सेकंड पोस्टलेट कन्सिडर करायचं दोन्ही vn स्क्वेअर ला कन्वर्ट करायचे कंपेअर करायचे आणि मग हे इक्वेट करायचे आणि इक्वेट केल्यानंतर जे जे कॅन्सल आउट होते ते कॅन्सल आउट करायचं जे रिमेनिंग राहील इंटर कन्वर्ट झाल्यानंतर तीच तुमची काय असेल रेडियस असेल आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा असतोय दोन टाइपचे क्वेश्चन येतोय या क्वेश्चनसाठी ऑब्टेन एन एक्सप्रेशन ऑफ रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट फॉर nth orbit of hydrogen atom nth bohr's orbit of hydrogen atom obtain an expression for radius of nth bohr's hydrogen atom बरोबर तुम्हाला दुसरं show that the radius of nth bohr's orbit is directly proportional to the square of principal quantum number याच्यामध्ये n जो आहे तो n म्हणजे काय आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे n म्हणजे काय असेल प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे बरोबर राईट तर हे आपण प्रूव्ह केलेलं आहे मग आपण इक्वेशन काढलं आहे परंतु आपण ते प्रूव्ह केले नाही अजून शो दॅटचं कुठल्या स्टेपला आपण करू म्हणजे काय करावं लागेल तर या स्टेपला आपण काय करतो बघा rn epsilon 0 n स्क्वेअर डिवाइड बाय पाय m स्क्वेअर तुमच्याकडे आहे परंतु हे आपल्याला डायरेक्टली इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे तर त्यावेळी rn
इप्सिलॉन 0 h स्क्वेअर आत खाली काय असेल पाय m स्क्वेअर इनटू बाजूला कोण असणार आहे n स्क्वेअर असेल. तुम्हाला माहिती आहे जर प्रपोर्शनॅलिटी साइन जर काढायचा असेल तर आपण कॉन्स्टंट घेतोय आणि जर कॉन्स्टंट काढलं तर काय येते प्रपोर्शनॅलिटी साइन येते. मग ही जी क्वांटिटी ब्रॅकेट येईल त्याला आपण काय म्हणायचं कॉन्स्टंट म्हणायचं आणि हे काढून टाकायचं. ऑब्वियसली तुम्हाला काय माहिती Rn is directly proportional to n square. दुसऱ्या प्रकारे आपण काय केलं प्रूव्ह केलं म्हणजे याच्यावर तुम्ही सांगू शकता the radius of nth force orbit is directly proportional to the square of principal quantum number. बरोबर का अतिशय सिंपल आहे. काय काय तुम्हाला पद्धतीने सांगतो. Let us consider m is the mass of electron, right? Minus e is the charge of electron, plus e is the charge of nucleus, vn linear velocity of nth force orbit of electron, then rn radius of nth force orbit of electron, then n principal quantum number. Then we have to consider according to Bohr's first postulate e square upon 4 pi epsilon 0 rn square is equal to m vn square upon rn. rn cancel out करा रिमेनिंग काय राहते ते vn ला vn स्क्वेअर ला कन्वर्ट करून घ्या. vn स्क्वेअर इज इक्वल टू e स्क्वेअर अपॉन 4 pi epsilon 0 rn into n. इक्वेशन नंबर 1. नंतर बोरचं सेकंड पोस्टुलेट कन्सिडर करा. सेकंड पोस्टुलेट काय आहे तुम्हाला m vn rn इज इक्वल टू nh अपॉन 2 pi. दोन्ही बाजूला स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग केल्यानंतर m स्क्वेअर vn स्क्वेअर rn स्क्वेअर is equal to n square h square upon 4 pi square. बरोबर. मग परत ते सगळं जे आहे ते vn square ला कन्वर्ट करून घ्या. vn square is equal to n square h square upon 4 pi square m square rn चा स्क्वेअर आणि त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. बरोबर. आणि इक्वेशन नंबर 2 म्हणल्यानंतर जर तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 कंपेअर केले फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेफ्ट हँड साइड इक्वल आहे राइट हँड साइड इक्वल करा काय मिळेल e स्क्वेअर अपॉन 4 pi epsilon 0 rn into m is equal to n square h square 4 pi square m square into rn square. जे जे कॅन्सल होतंय ते सगळं कॅन्सल करून टाका. m कॅन्सल होतोय एक m कॅन्सल होतोय एक rn कॅन्सल होतोय एक rn कॅन्सल होतोय 4 pi कॅन्सल होतोय 4 pi कॅन्सल होतोय सगळं करून टाकलं राहिलं काय e स्क्वेअर अपॉन epsilon 0 is equal to n square h square upon pi m rn. rn म्हणजे रेडियस काढायचे मग रेडियस ला कन्वर्ट करून घेतलं rn इज इक्वल तुम्हाला काय मिळालं इप्सिलॉन 0 n स्क्वेअर h स्क्वेअर डिवाइड बाय पाय m चा स्क्वेअर. सिंपल. हेच तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे रेडियस ऑफ n फोर्स ऑर्बिट. आणि असं नको असेल तर मग कसं पाहिजे तर कसं पाहिजे बघा आपल्याला की प्रूव्ह दॅट द रेडियस ऑफ n फोर्स ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग त्यासाठी थोडं इंटरचेंज करून घेतलं rn इज इक्वल टू जे कॉन्स्टंट आहे ते ब्रॅकेट मध्ये घेतलं आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबरला तिकडे बाहेर ठेवलं राइट. मग rn इज इक्वल टू इप्सिलॉन 0 h स्क्वेअर डिवाइड बाय पाय m स्क्वेअर इनटू हे काय असेल n स्क्वेअर. जर कॉन्स्टंट काढायचं असेल तर प्रपोर्शनॅलिटी साइन येतं आणि जर प्रपोर्शनॅलिटी साइन काढायचं असेल तर कॉन्स्टंट येतो. त्या रूलनुसार आपल्याला काय मिळालं rn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n चा स्क्वेअर राइट. असं हे सिंपल इक्वेशन आपण काय केलं आहे फाइंड आउट केलं आहे. बरोबर. तर हे झालं एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. तुम्हाला मी होमवर्क देणार आहे बघा याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क देणार आहे परंतु तो होमवर्क मी तुम्हाला लिहून पाठवणार आहे. म्हणजे तुम्हाला काय होमवर्क करायचं आहे किंवा तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे या 3 पोस्टलेटून तुम्हाला बरंच काय प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला जर नाही आलं तर मी प्रूव्ह करून देणार आहे मी तुम्हाला सोडून देणार आहे परंतु ते जेईई साठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी 3 ते 4 क्वेश्चन्स माझ्याकडे आहेत तुम्हाला काय प्रूव्ह करायचे आहेत ते मी तुम्हाला लिहून पाठवतोय. तुम्ही त्याचे आन्सर्स मला पाठवायचे आहेत प्रूव्ह करून पाठवायचे आहेत. जर येत नसतील तर माझ्याकडून विचारून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला ते काय करणार आहे पाठवणार आहे. बरोबर का. म्हणजे अतिशय सिंपल आहे ते जे प्रूव्ह करायचे आहे तसं आपण प्रूव्ह केलं rn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर तसेच ते प्रूव्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे एनर्जी ऑफ nth बोर्स ऑर्बिट. आपल्याला काय बघायचं आहे टोटल एनर्जी बघायचं. त्यानंतर आपण काय बघतोय एनर्जी. बघा सिंपल इक्वेशन बघूया आपण सगळे अतिशय सिंपल आहे आणि या सगळ्यांच्यावरून आपल्याला काय करता येईल एनर्जी काढता राइट. त्यानंतर डायरेक्टला असणार आहे
एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. तर बघा याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. काय आपल्याकडे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. तर याच्यामध्ये हे कन्सिडर करताना आपण काय कन्सिडर करणार आहे, तर सेम लेट म्हणून आपण जे कन्सिडर केलं होतं पास आपण त्याच घ्यायचे आहे. m इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन, मायनस इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, प्लस इज द चार्ज ऑन न्यूक्लियस. देन नेक्स्ट वन vn is the velocity of electron in nth force orbit, rn is the radius of electron in nth force orbit, and n is the principal quantum number. बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय समोर, तर एनर्जी आपण कन्सिडर केली इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी. तर याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. दोन एनर्जी आपल्याला काय करावं लागतील, कॅल्क्युलेट करावं लागतील. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आणि मग आपण वन बाय वन कन्सिडर करणार आहे. तर पहिलं जे आपण घेणार आहे ते कशासाठी घेतोय, कायनेटिक एनर्जीसाठी घेतो. बरोबर का. आता कायनेटिक एनर्जी जर आपण कन्सिडर केली तर जे पॉस्युलेट्स आहेत ते पॉस्युलेट्स आपल्याला काय करावे लागतात, कन्सिडरच करावे लागतात. बरोबर का. मग कन्सिडर करूया आपण अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पॉस्युलेट, अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पॉस्युलेट. बरोबर. काय आहे बोर्स फर्स्ट पॉस्युलेट, सिंपल e square upon 4 pi epsilon 0 r n square is equal to m v n square upon r n. ये बोर्ड से फर्स्ट पोस्टलेट है. r n कैंसिल आउट होईल, काय राहील मग e square upon 4 pi epsilon 0 r n is equal to m v n चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. बट तुम्हाला माहित आहे कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये जो इप्सिलॉन 0 आहे, हा इप्सिलॉन 0 म्हणजे काय आहे, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. त्याला आपण इप्सिलॉन नॉट म्हणतोय. हा काय आहे, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. मग इक्वेशन आपण कुठल्या फॉर्म मध्ये घेतलंय, तर m vn² इज इक्वल टू e स्क्वेअर अपॉन 4 pi epsilon 0 r n. राइट. बट ke म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m vn². nth ऑर्बिट साठी कायनेटिक एनर्जी किती असते बघा, nth ऑर्बिट साठी जी कायनेटिक एनर्जी आहे किती असते, 1/2 m vn². मग तुम्हाला माहिती आहे ke is equal to 1/2 into m vn² ची व्हॅल्यू किती आहे, e² upon 4 pi epsilon naught r n. बरोबर आहे का बघा. इथं आहे ना m vn² ची व्हॅल्यू, तीच तर पुट करायची आणि मग तुम्हाला इक्वेशन मिळेल. काय इक्वेशन असेल बघा, ke is equal to हे टू मल्टिप्लाय करा म्हणजेच काय, e² upon 8 pi epsilon 0 r n. इक्वेशन तुम्हाला काय मिळेल, e² upon 8 pi epsilon 0 r n. त्याला म्हणजे आपण इक्वेशन नंबर 2. बरोबर का. त्याला काय म्हणलं आपण, इक्वेशन नंबर 2. आता कायनेटिक एनर्जी काढली. नेक्स्ट जी एनर्जी आहे तिला आपण काय म्हणतोय, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचे आहे. परंतु इम्पॉर्टंट काय आहे की पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करताना कसं कॅल्क्युलेट करायला पाहिजे का, P इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. हा फॉर्म्युला आहे. डायरेक्ट पोटेन्शियल तुम्हाला काढता येत नाही. इलेक्ट्रॉन सिस्टम मध्ये डायरेक्ट पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नाही. जर पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ दैट इलेक्ट्रॉन इनटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. राइट. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असेल, V असेल, V इनटू चार्ज मायनस E. मग 11 च्या इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टर मध्ये आपण पोटेन्शियल काढला. काय पोटेन्शियल असतं, 1 अपॉन किंवा E अपॉन 4 pi epsilon naught r n इनटू हे मायनस E इनटू E काय होईल, मायनस E² अपॉन 4 pi epsilon 0 r n. हे तुम्हाला काय मिळाली, पोटेन्शियल एनर्जी. इक्वेशन नंबर 3. काय मिळालं, E into E काय होईल, मायनस E² 4 pi epsilon 0 r n. तुम्हाला काय मिळेल आहे तसं.
ही आपण काय काढली पोटॅन्शियल एनर्जी काढली -e²/4πε0 r. आता हे इक्वेशन En काय असणार आहे En k p असेल बरोबर. मग k ची व्हॅल्यू किती आहे बघा e²/8πε0 r n मायनस आता प्लस इथं आहे परंतु हे मायनस आहे -e²/4πε0 r. आता हे दोन्ही इक्वेशन आपण बघितले तर याच्यामध्ये जो छेद आहे जो डिवायडेशन आहे हे समान नाही हे डिफरंट आहे आणि ते आपल्याला काय करायला लागेल समान करून घ्यावं लागेल. आणि समान करून घेताना आपण एक आयडिया करूया की जे कॉन्स्टंट आहेत जे सेम आहेत त्यांना सरळ बाहेर काढू. आता वरच्या आयडियामध्ये काय काय सेम आहे तर बघा En e² आहे दोन्ही मध्ये e² सेम आहे दोन्ही मध्ये पाय ε0 rn सेम आहे. मग आपण सरळ काय करूया पाय ε0 rn बाजूला काढलं इथं काय राहिलं 1/8 पलीकडे काय राहिलं 1/2 बरोबर का. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं काय होईल क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 × 1 4 8 × 1 8 4 - 8 -4 8 × 4 32 बरोबर का. म्हणजे En e²/πε0 rn इथं r मध्ये काय राहील -4/32 आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर फायनल तुम्हाला टोटल एनर्जी मिळते किती -e²/8πε0 rn ही तुम्हाला काय आली मिळालेली टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन बरोबर का. परंतु अजून आपण टोटल एनर्जी काढलेली नाही. इथं जो rn हा फॅक्टर आहे तो आपल्याकडे आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची इथं पुट करायची आहे काय बट rn is equal to ε0 h² n² divided by pi me² बरोबर. मग ही व्हॅल्यू इथं पुट करूया काय होईल En is equal to -e²/8πε0 into ε0 h² n² divided by pi me². आता हे डिवायडेशन आहे म्हणजे हा जो फॅक्टर आहे खालचा तो वरती जाईल आणि फायनल स्टेप तुम्हाला काय मिळेल बघा En is equal to -e² into pi me² divided by 8 pi ε0² h² n². आता याच्यामध्ये हे पाय आणि हे पाय काय होईल कॅन्सल आउट बरोबर का. आणि फायनल तुम्हाला काय मिळेल बघा याच्यामध्ये या साइडला दिसते का बघा म्हणजे फायनल तुम्हाला काय मिळू शकतंय म्हणजे अतिशय सिंपल आहे अतिशय सिंपल आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा. तर हे सगळं झाल्यानंतर En is equal to तुम्हाला काय भेटतंय En is equal to मायनस m आहे e into e⁴ होईल मायनस आहे कसं -me⁴ divided by 8 ε0² h² n² आणि हे तुमचं काय असेल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉनचं फायनल रिलेशन असेल. हे जे तुम्हाला दिसतंय En is equal to ते एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉनचं काय असणार आहे फायनल रिलेशन असेल. अशा प्रकारे आपण काय काढले आहे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. पण तुम्हाला असं सांगितलंय शो दॅट द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन कसा येतोय शो दॅट द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन in a nth bohr orbit is inversely proportional to the square of principal quantum number. त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल परत मला असं करावं लागेल En is equal to जे कॉन्स्टंट आहे
माइनस mv raised to 4 डिवाइड बाय 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर h स्क्वेअर आणि बाहेर काय ठेवायचं 1 अपॉन n स्क्वेअर. याला कॉन्स्टंट म्हणायचं आणि मग तुम्हाला मिळेल En is inversely proportional to n स्क्वेअर. बघा हे असं आहे. हे रिलेशन आपण काय केलं आहे कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे फायनल इक्वेशन तुम्हाला काय केलं इथं मिळालेलं आहे. मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो हे सगळं भाग पडते का. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन हे टाइटल आपण बघतोय. हे टाइटल बघितल्यानंतर आपण काय म्हणलं लेट अस कन्सिडर m is the mass of electron, e minus e is the charge on electron, plus e is the charge on nucleus, rn is the radius of nth Bohr's orbit, vn is the velocity of nth Bohr orbit in hydrogen atom, and n is nothing but principal quantum number, right? Initially we know that total energy is the combination of kinetic energy plus potential energy. First we have to calculate the kinetic energy. According to Bohr's first postulate, E square upon 4 pi epsilon 0 Rn square is equal to mvn square upon Rn. जे कॅन्सल आउट होते ते कॅन्सल आउट करा. रिमेनिंग काय राहील E square upon 4 pi epsilon 0 Rn is equal to mvn square. Equation number 1. But kinetic energy is equal to 1 by 2 mvn square. मग इथे mvn square ची व्हॅल्यू आहे इथे पुट केली आणि इक्वेशन काय मिळालं ke is equal to 1 by 2 e square upon 4 pi epsilon 0 rn. बरोबर. देन फायनली आत मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन तुम्हाला मिळालं ke is equal to e square upon 8 pi epsilon 0 rn. इक्वेशन नंबर 2 इथे तुम्हाला मिळाले फायनल ke. Then we have to calculate potential energy. We cannot calculate directly potential energy, but we have to calculate by using potential energy is equal to electric potential into charge on electron. Therefore, electric potential किती असतं v charge electron minus e. परंतु 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये आपण ही व्हॅल्यू काढल्या आणि व्हॅल्यू किती असते e upon 4 pi epsilon 0 rn into charge आहे तसा मायनस आणि हे दोन्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला पोटॅन्शियल एनर्जी मिळते p is equal to minus e square upon 4 pi epsilon 0 rn. इक्वेशन नंबर 3. मग परत आपल्याला टोटल एनर्जी काढायची आहे म्हणून आपण काय घेतलं En is equal to k plus p. बरोबर. मग k ची व्हॅल्यू टाकली p ची व्हॅल्यू टाकली परंतु त्यांचा छेद समान नाही म्हणून आपण काय केलं की यांच्यामध्ये जे जे कॉमन आहे ते बाहेर काढलं. बाहेर काय निघालं En is equal to e square upon 8 epsilon 0 rn. आतले काय राहिलं 1 upon 8 minus 1 upon 4. छेद समान करून घेतला आणि फायनली तुम्हाला काय मिळालं En is equal to minus e square upon 8 pi epsilon 0 rn. परंतु rn ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी आहे ती rn ची व्हॅल्यू इथे पुट करायची. rn is equal to epsilon 0 h square n square divided by pi m square तुमच्याकडे आहे इथे पुट केली. हे डिवायडेशन आहे हे वरती जाईल मल्टिप्लिकेशनला आणि मग तुम्हाला फायनल काय मिळेल En is equal to minus e square into pi m square divided by 8 pi epsilon 0 square h square n square. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा आणि फायनल इक्वेशन तुम्हाला मिळेल En is equal to minus m raised to 4 divided by 8 epsilon 0 square h square n चा स्क्वेअर. हे तुमचं फायनल एनर्जी इक्वेशन असेल. परंतु क्वेश्चन जर असा विचारला शो दॅट द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन nth orbit of the energy of electron in nth orbit of hydrogen atom is inversely proportional to the square of principal quantum number. तर त्यावेळी तुम्ही काय करायचं जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढायचं ब्रॅकेट मध्ये घ्यायचं 1 upon n स्क्वेअर बाजूला ठेवायचा आणि हे कॉन्स्टंट काढून टाकायचा. त्याबद्दल काय येतं प्रोपोर्शनॅलिटी साइन येतं आणि मग तुम्ही सांगू शकता द एनर्जी ऑफ nth Bohr orbit of an electron is inversely proportional to the square of principal quantum number. तर आपण आता काय केलेलं आहे एनर्जी तर कॅल्क्युलेट केली आहे बरोबर. याच्यानंतर आता तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की काही ठिकाणी पुस्तकामध्ये इथं काय केलं आहे तर झेड स्क्वेअरचा यूज केला आहे किंवा झेडचा यूज केला आहे. बघा तुम्हाला आवर्जून सांगतोय की पुस्तकामध्ये इथं झेड किंवा झेड स्क्वेअरचा यूज केला आहे परंतु सिंपल आहे. आपण जे करायला लागलोय ते हायड्रोजन ॲटमसाठी करायला लागलोय आणि हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1 आहे
आणि जेव्हा तुम्ही झेडच्या ठिकाणी 1 पुट करताय त्यावेळी 1चा असतो पण 1च असतोय, म्हणून आपण तो इंडिकेट केलेला नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही Z² इंडिकेट करू शकता, पण तो आवश्यकता नाही, कारण Z नेहमी काय असतं 1 असतं. आपण जे बघायला लागलोय ते हायड्रोजन ॲटमसाठी बघायला लागलोय, म्हणून Z² इंडिकेट करायची गरज नाही. परंतु तुम्हाला जर पाहिजे असेल म्हणजे पुस्तकामध्ये जसं आहे तसं जर तुम्ही इंडिकेट करू शकता, बरोबर का? काय गरज नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंडिकेट करू शकता. मी नोट्समध्ये लिहिलेलं आहे Z = 1. एक्सप्लेनच्या पुढे मी लिहिले पुट Z = 1 जर पाहिजे असेल तर. राईट? ओके, थँक्यू.